विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे. ती चर्चा आहे पॉलिटिकल इकॉनॉमी किंवा राजकीय अर्थशास्त्र. राजकीय अर्थशास्त्र काय असतं? प्रत्येक शासनाचा एक भाग असतो जो अर्थशास्त्राशी संबंधित असतो आणि प्रत्येक राजकीय व्यवस्थेला अर्थशास्त्राशी संबंधित अनेक प्रकारचे निर्णय या ठिकाणी घ्यावे लागत असतात. राजकीय व्यवस्था, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सक्षम राहिली पाहिजे म्हणून वेळोवेळी विविध प्रकारचे निर्णय घेत असतं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये आर्थिक बदल जर झाले तर ते आर्थिक बदल समजून घेऊन त्या बदलाला संबंधित जे महत्त्वाचे निर्णय असतात ते महत्त्वाचे निर्णय ते आपल्या देशामध्ये घेत असतात व आपल्या देशाची अर्थव्यवस्था या ठिकाणी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. राजकीय अर्थशास्त्र ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि ती सामाजिक शास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. राजकीय अर्थशास्त्रात राजकीय शक्ती आणि आर्थिक शक्ती यांचा एकमेकांवर कसा परिणाम होतो याचे सखोल विश्लेषण यामध्ये होत असते. त्याचबरोबर राज्य, समाज आणि बाजारपेठ संबंध समजून घेण्यासाठी राजकीय अर्थशास्त्राला समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण राज्य, समाज आणि बाजारपेठ या एक दुसऱ्याचे इंटरकनेक्टेड संस्था असल्यामुळे किंवा भाग असल्यामुळे यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. बाजार आणि बाजारपेठेतील चढउतार याचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर होत असतो, शक्तीवर देखील होत असतो, तसेच स्थिरतेवर देखील होत असतो. सत्ता ही सक्षम राहण्यासाठी, स्थिर राहण्यासाठी या राजकीय अर्थशास्त्राचा अभ्यास करणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. राजकीय अर्थशास्त्रात राज्य आणि बाजार यांच्यातील संबंधाचा आणि गतिमानतेचा अभ्यास होत असतो. म्हणजेच राज्य आणि बाजार यांचा संबंध कसा आहे, राज्याला वेळोवेळी बाजारात होणारे विविध बदल आपण कसे स्वीकारायचे आणि त्या स्वीकारण्याच्या माध्यमातून आपण आपल्या जनतेचा आर्थिक बाबतीत कसा विकास करावा याचा विचार प्रत्येक वेळेस राजकीय व्यवस्थेला राजकीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून करावा लागत असतो. आर्थिक घटकाच्या, सार्वजनिक धोरणाच्या व आर्थिक क्रियाकलापांचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर सुद्धा होत असतो. कारण आर्थिक क्षेत्रात जर बदल झाले तर राजकीय क्षेत्रात हे बदल होत असतात. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये विविध आर्थिक क्षेत्राशी संबंधित विविध गट आहेत, विविध संघटना आहेत. या संघटनांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय हे या राजकीय व्यवस्थेवर परिणाम करत असतात आणि हे परिणाम जर मोठ्या प्रमाणात जर झाले तर त्याचा परिणाम स्वतःच्या देशाच्या व्यवस्थेवर होत असतो. त्यामुळे शासन व्यवस्थेला राजकीय अर्थशास्त्राच्या माध्यमातून या सर्व गोष्टींवर कटाक्ष लक्ष ठेवावं लागत असतं की आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेची स्थिती कोणत्या प्रकारची आहे. राजकीय अर्थशास्त्रात सार्वजनिक धोरणे, आर्थिक क्रियाकलापांना कसा आकार देता येईल, तसेच आर्थिक घटक राज्यातील निर्णय आणि आर्थिक परिणामांना कसा प्रभाव टाकतात याचा अभ्यास देखील यामध्ये होत असतो. आता एखाद्या राजकीय व्यवस्थेला जर स्थिरता जर प्राप्त करायची असेल तर तेथील आर्थिक व्यवस्था ही सक्षम असणं अत्यंत आवश्यक असते आणि ही या आर्थिक सक्षमीकरणाचा परिणाम तेथील राजकीय अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणावर होत असतो. म्हणून राजकीय अर्थशास्त्रात सार्वजनिक धोरणे, क्रियाकलापे तसेच वेळोवेळी शासनाने आर्थिक बाबतीत घेतलेल्या निर्णय याचा विचार करून शासनाला योग्य वेळी योग्य धोरणे या ठिकाणी आखावं लागत असतं. आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मोठमोठे बदल होत असतात. या बदलांचा परिणाम तेथील आर्थिक व्यवस्थेवर होत असतो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणा किंवा ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत या संघटनांमध्ये देखील कधीकधी विविध प्रकारचे बदल होत असतात. डॉलरच्या बाबतीत निर्णय आंतरराष्ट्रीय संघटना घेत असतात. त्याचबरोबर पेट्रोलियमच्या खरेदी विक्रीच्या बाबतीत घेत असतात. तसेच विविध प्रकारच्या कर प्रणालीबाबतीत आंतरराष्ट्रीय संघटना या निर्णय घेत असतात. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार कसे असायला पाहिजे या बाबतीत देखील विविध संघटना निर्णय घेत असतात. या सर्व निर्णयाचा अभ्यास करून त्या देशातील राजकीय व्यवस्थेला त्या पद्धतीने निर्णय घेऊन आपल्या देशामध्ये लागू होईल तसे निर्णय लागू करावे लागत असतात की जेणेकरून या देशात राजकीय स्थिरता प्राप्त होईल व देश प्रगतीपथावर जाईल.
म्हणून राजकीय अर्थशास्त्राला खूप जास्त महत्त्व या ठिकाणी आहे.